हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय सेकंड पार्ट ऑफ दिस व्लॉग. आणि सकाळी सकाळी सगळ्यांनी छान तयारी केली, आंघोळ केली आणि आम्ही सगळ्यांनी आरती केली दादासोबत, माऊसोबत. माऊचा गणपती बाप्पा खूप जास्त क्यूट आहे. मग इथे सगळे दादा आणि ते तारक मेहता पाहत आहे. त्यांना खूप जास्त आवडतं तारक मेहता. दिवस रात्र तारक मेहता पाहतात आणि मला पण हळूहळू सवय होती. आम्ही काय केलं माहिती आहे का तुम्हाला? माझ्या माऊच्या केक शॉपमधून आम्ही गणू बाप्पासाठी मोदक केक आणला होता. इथे एक्साइटमेंट बघा आमची. आम्ही सगळे भाऊ बहीण आम्ही सगळे आता केक कापणार होतो जय जय बाप्पाचा. छान छान. इथे बघा दादा ते कसे डान्स करतायत. फुल एंटरटेनमेंट चालू आहे आमचं. तर माझा फोकस फक्त केकवरती आहे. करा केक, बाप्पाचा केक. हॅपी बर्थडे टू यू गणू बाप्पा. हे घे केक. कसे आहे बघ बरं केक. कसे आहे केक. तू का बरं तुझ्या हाताने तुझ्या हाताने का बाबू. कसे वा. आम्ही सगळ्यांनी केक खाल्ला आणि मग आम्ही खूप मज्जा केली. आम्ही टी व्ही पण पाहिली. दादा आणि दीदीने त्यांच्यासोबत मस्ती पण केली. अरे तुम्हाला तर सांगायलाच विसरलो, हा कोणता फ्लेवर होता. हा होता रसमलाई केक फ्लेवर, जो मोदक आकारामध्ये होता. इथं तारक मेहता कंटिन्यू आहे, तिथे जे जे बाप्पा बसलेत आणि मी इथे घरी झालो बोर. आणि मग मी आलो माझ्या माऊच्या केक शॉपमध्ये. हाय बघा माझ्या माऊचं केक शॉप. माझ्या माऊचं केक शॉप आहे रुनवल गार्डन डोंबिवली इथे. तुम्हाला कधी ट्राय करायचं असेल तर नक्की या. खूप यम्मी फ्रेश केक बनवते माझी माऊ. आणि इथे आम्ही आता दुकानातून चाललो आहे घरी. संध्याकाळी परत केक स्टॉल लावणार आहोत आम्ही. आणि मी परत केक चॉकलेट मज्जा करणार आहे त्या स्टॉलमध्ये. इथे माऊच्या सोसायटीमधला गणपती बाप्पा बघायला आलो तुम्ही. बघा गणपती बाप्पा किती सुंदर आहेत. भोलेनाथची वाईब येते पूर्ण. मी तिथे जय जय बाप्पा केला, प्रसाद खाल्ला आणि इथे मी आलो माऊच्या स्टॉलमध्ये केक खायला. खूप सारे पेस्ट्री आणि कपकेक तर फस्त केले. हा जो तुम्हाला टेबलवरती केक पॉप दिसतोय ना, तो तर मी खूप जास्त खाल्ला माहिती आहे का. नंतर आम्ही घरी गेलो दमून थकून. आम्ही आता खूप मस्ती केली. खाली गाद्या टाकल्या होत्या. सगळे झोपणार होतो पण कोणाला झोपच येत नव्हती. मग आम्ही सगळे दोघं दादा दीदी मामा आम्ही सगळ्यांनी मस्ती केली. दादा पण माझ्यासोबत खूप खेळला, मामा पण माझ्यासोबत खूप खेळला. आता माझी 2 दिवसाची ट्रिप इथे संपणार होती. आम्ही परवा जाणार आहोत आणि उद्या सत्यनारायण पूजा आहे. सकाळी सकाळी बघा मी किती छान रेडी होऊन फुल पंडितजी वाटतोय की नाही. शांत थोड्या वेळच बसलो मी तसा. गुरुजी इथे कथा सांगत होते. माझं लक्ष मात्र इकडे तिकडे होतं. दादा काय करतोय, दीदी काय करते, मामा काय करतोय. मी मामाच्या मांडीवरती कधी दादाच्या मांडीवरती इकडून तिकडे उड्या मारून मारून सगळ्यांना त्रास दिलाय. ती कथा थोडी ना मला समजते. कथा चालू आहे, बाकी सगळे ऐकताय आणि इथे माझी मम्मी छान छान व्हिडिओज बनवते तुमच्यासाठी. हा माझा छोटा दादा आहे कुंज दादा. मागे आहे ती दीदी आहे. मला 2 दीदी आणि कुंज दादा आणि मोठा दादा आदी दादा. मी त्यांच्यासोबतच राहतो. मला त्यांच्यासोबतच आवडतं. खरं सांगायला गेलो ना की मी मुंबईला गेलो की मला परत येऊच वाटत नाही. टाईम कुठे निघून जातो समजतच नाही खेळण्यामध्ये. दिवस कधी होतो रात्र कधी होतो. इथे मी सगळ्यांना सांगत होतो बघा जय जय बाप्पा चालू आहे. सगळ्यांना जाऊन जाऊन सांगत होतो. बघा बघितली माझी मस्ती. मामाने खूप ट्राय केलं की मला एका ठिकाणी बसवायचं पण मी काय बसलो नाही बाबा. असं चालू होती माझी गंमत. सगळ्यांनी छान सत्यनारायणची कथा ऐकली आणि मग प्रसाद वगैरे घेतला. सगळ्यांनी सगळ्यांचे पाया पण पडले. छोट्या दादाने मला थोड्या वेळ घेतलं होतं खरं, पण मी त्याला एवढा त्रास दिला ना की मग तो पण बोर होऊन गेला आणि मी पण बोर झालो. मग पूजा संपूर्ण झाली आणि सगळ्यांनी मोठ्यांचे जय जय बाप्पा केले. मी पण सगळ्यांचे पाया पडले. इथे आम्ही मस्तपैकी प्रसाद खाल्ला.
आणि एक सांगा बरं, तुम्हाला माझे असे छोटे छोटे व्लॉग्स बघायला आवडणार आहेत का? नेक्स्ट टाईम मी नक्की बनवेल तुमच्यासाठी. तसं पूर्ण व्लॉग पाहून तुम्हाला कळूनच गेलं असेल की मला गोड वस्तू खूप आवडतात. जसे मी चॉकलेट केक खाल्लेत, तसा मी प्रसाद पण खूप खाल्ला. संध्याकाळी मावशी काकाकडे मस्त डिनर प्लॅन होता आणि डिनरमध्ये काय होतं माहिती का? अनलिमिटेड पाणीपुरी. आई नो, किती मज्जा. इथे सगळ्या दादाने दीदीने एवढी मज्जा केली. मी सगळ्यांसोबत खूप मस्ती केली, डान्स केला. सगळ्या दीदीने माझी खूप जास्त काळजी घेतली. त्यांनी मला खाऊ पण घातलं. मग पाणीपुरी, बिर्याणी, गेम्स, खूप 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 जास्त मज्जा केली मी. इथे बघू शकता तुम्ही सगळ्या दीदी कशी मला भरवतायत. मी बोललो होतं ना की डोंबिवलीला गेलो की मला यावंसं वाटत नाही. म्हणूनच बघा माझी किती लाड होत आहे, माझी किती मज्जा होते. रिटर्न आमची ट्रेन होती. मग आम्ही लगेच ट्रेनमध्ये बसलो. मग मी ट्रेनमध्ये मज्जा केली. रात्र होती म्हणून मला बाहेरचा काही व्ह्यू तसा दिसला नाही, पण मग आम्ही रिटर्न चाललो. ओके, सी यू, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. मला ट्रेनमध्ये मज्जा आली बरं का. नेक्स्ट टाईम परत आम्ही ट्रेनमध्येच जाऊ मावशीकडे. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा आवडला नक्की सांगा आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. टाटा, बाय बाय, सी यू.